तर एसटी महामंडळाच्या नव्या अध्यक्षपदाची सूत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हातात घेतली आणि पहिल्याच दिवशी त्यांना राजशिष्टाचार मोडून ते अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांना भेटायला गेले। या बैठकीचं फलित म्हणजे उर्वरित 44% पगाराची रक्कम देता यावी यासाठी 120 कोटींचा निधी राज्य सरकार तातडीनं एसटी महामंडळाला देणार आहे। तसंच पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी हा 1 महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार असं देखील या बैठकीत सरनाईकांना सांगण्यात आलं। महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वित्त खात्याच्या लोकांशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आजच्या आज ताबडतोब 120 कोटी रुपये जे 44% पगाराचे कर्मचाऱ्यांचे होते ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ते आज जमा होतील। 1076 कोटीची आम्ही मागणी केली होती, त्यावर 120 कोटी रुपये हे आज देऊन उर्वरित रक्कम ही 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल, जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये 7 तारखेच्या पूर्वी जमा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।